आपण जो सीईटी सेलचा फॉर्म भरलेला आहे तर बऱ्याच विद्यार्थ्यांना हा जो स्क्रीनवर दिसणारा मेसेज आहे तर हा आलेला आहे सीईटी सेलकडनं आणि काल जवळपास विद्यार्थ्यांना असे मेसेजेस आले। आता विषय असा आहे की आज सीईटी सेलचे 3 महत्त्वाचे इव्हेंट्स आहेत। त्यामध्ये आपला एसएमएल आज येणार आहे, थोडक्यात जी आपली स्टेट मेरिट लिस्ट आहे तर ती आज पब्लिश होणार आहे। त्यानंतर सीट मॅट्रिक्स येणार आहे एमबीबीएस बीडीएसचं आणि त्यानंतर चॉईस फिलिंग सुद्धा सुरू होणार। तर हे सगळं शेड्यूल्ड मध्ये दिलेलं आहे। पण या दरम्यान काल काय झालं की एमसीसीनं एक अपडेटेड एक्सटेंडेड अजून एक शेड्यूल शेअर केलेलं आहे वेबसाईटवर, म्हणजे जो आपला ऑल इंडिया कोटा आहे तर तो एक्सटेंड झालेला आहे। त्याचे चॉईस फिलिंग, चॉईस लॉकिंग, रजिस्ट्रेशन हे सगळं पुन्हा एकदा होणार आहे। म्हणजे ज्यांनी अगोदर केलेलं आहे त्यांना पुन्हा करायचं काम नाही, पण शेड्यूल एक्सटेंड झालेलं आहे एमसीसीचं। आता याचा परिणाम महाराष्ट्र स्टेटवर होऊ शकतो। मे बी आपलं जे शेड्यूल्ड आहे तर ते एक्सटेंड पण होऊ शकतं। पण असा जो मेसेज आलाय तर यामुळं काळजी अशी वाढलेली आहे विद्यार्थ्यांची की सर आमचं एसएमएल लिस्टमध्ये नाव येईल का, स्टेट मेरिट लिस्टमध्ये, आणि सोबतच आमचं रजिस्ट्रेशन तर कॅन्सल नाही होणार ना, कारण यामध्ये कॅन्सलेशन असा एक शब्द आलेला आहे। तर याचं मिनिंग नेमकं आपण समजून घेऊया की सीईटी सेलनं असे मेसेज प्रत्येक विद्यार्थ्याला केले का, आणि काही विद्यार्थ्यांना जर केले असतील तर नेमके हे कशासाठी आहे, काय कारण आहे याचं। आपल्याला जर हा मेसेज आला असेल तर आपण काय करायला पाहिजे पुढचं। तर बघा, दरवर्षी सीईटी सेल काय करते की अशा प्रक्रिया ज्या आहेत तर त्या करत असते। म्हणजे मागच्या वर्षीपासून या प्रक्रियेला अशी सुरुवात झालेली आहे। 2022-21 मध्ये असं नव्हतं, पण 24 मध्ये झालं आणि यावर्षी पण सीईटी सेल वाल्यांनी हा मेसेज केलाय। याचं मिनिंग असं आहे, आता तुम्ही घाबरून जाऊ नका। तुम्हाला काय करायचं की समजा तुम्हाला जर रेड मार्क आलेला होता तर तुम्हाला ते एक तर ॲफिडेविट बनवायचं होतं किंवा डॉक्युमेंट्स रिअपलोड करायचे होते। कुठं जन्मतारखेचा प्रॉब्लेम होता, कुठं तुम्ही समजा मेडिकल सर्टिफिकेट जे अपलोड केलेलं होतं तर त्यामध्ये ॲनेक्झर-एच असा शब्द आलेला नव्हता। तर त्यामुळे सीईटी सेलवाल्यांनी काय केलं की तुम्हाला फक्त एक अलर्ट केलेलं आहे की तुमचे जे डॉक्युमेंट्स आहेत तर एकदा तुम्ही लॉग इन करा आणि त्याला रेक्टिफाय करून काय काय आम्ही रेड मार्किंग दिलेलं आहे तर त्यानुसार डॉक्युमेंट्स रिअपलोड करा। आणि जर समजा तुम्ही कॉलेजच्या ऍडमिशनच्या वेळेस हे डॉक्युमेंट्स जर का व्यवस्थित तुमचे नसतील तर कॉलेजमध्ये फिजिकल व्हेरिफिकेशन जे होणार आहे तर त्यावेळेस तुमची ऍडमिशन कॅन्सल सुद्धा होऊ शकते, असा या मेसेजचा अर्थ आहे। थोडक्यात आता जर आपण काही डॉक्युमेंट्स अपलोड नाही केले तर मग आपलं मेरिट लिस्टमध्ये नाव येणार नाही का, तर घाबरून जाऊ नका, मेरिट लिस्टमध्ये नाव येणारच आहे। पण जर समजा सीईटी सेलनं तुम्हाला असा मेसेज जर दिलेला असेल तर याचं मिनिंग समजून घ्या की ऍडमिशनच्या वेळेला तुमचे डॉक्युमेंट्स हे करेक्टच लागतील। म्हणजे ॲफिडेविट सांगितलेलं असेल कुठं कॉलेजवाल्यांनी तर ते तुम्हाला करावंच लागेल। त्या 1-2 दिवसात तुमच्याकडनं ते ॲफिडेविट झालं पाहिजे, कारण जर समजा तुमच्या डॉक्युमेंट्समध्ये जर काही प्रॉब्लेम असतील, कुठे नावामध्ये स्पेलिंग मिस्टेक असेल तर ते अगोदर मग तुम्ही बनवून घ्या, म्हणजे वेळेवर तुम्हाला त्रास होणार नाही। कारण आपल्याकडे जे पण जॉईंट स्टुडंट आहे जिजाऊ अकॅडमीला तर आम्ही सर्वांना सांगितलेलं आहे की तुम्हाला ॲफिडेविट बनवावं लागतं का, कुठे तुम्हाला राजपत्र करावं लागतं का, तर हे सगळ्यांना सगळं सोल्युशन आम्ही अगोदरच दिलेलं आहे। पण आता माझा किंवा आमच्या टीमचा एक मुळात एक हेतू असतो की आम्ही काय करतो की जवळपास 90 to 95% जे आमचं काउन्सिलिंग आहे तर ते महाराष्ट्रावर आम्ही फ्रीमध्ये करतो। फक्त एक 2-3%, 5% जे पेड मेंबर्स आहेत तर ते आमचे असतात। बाकी सगळं आमचं जे आहे तर ते विद्यार्थ्यांना हेल्प करणं हे आम्ही आमचं पहिलं काम समजतो। म्हणजे जवळपास डॉक्युमेंट्स असतील, जवळपास व्हिडिओ असतील तर ते पब्लिक असतात। तर त्यामुळं तुम्ही जर का या 7-8 दिवसातले व्हिडिओ जर बघत घेतले असतील तर मला नाही वाटत की तुम्हाला कुठं काही प्रॉब्लेम आलेला असेल। जर दिलेली माहिती जर तुम्हाला व्यवस्थित वाटत असेल तर नक्की एकदा व्हिडिओला लाईक करायला विसरू नका, सोबत एखादं शेअर करा। कारण काय, ज्या पद्धतीनं मी प्रयत्न करतोय की आपल्या विद्यार्थ्यांच्या सोबत आपण राहावं, सर्वांच्याच, पेड मेंबर्सच्याच नाही पण सर्वांच्या, कारण अशा काही गोष्टी आहे की ज्या सर्वांसोबत राहून करणं गरजेचं आहे आपल्याला, कारण शेवटी आपण आपलेच आहे। तर त्यामुळे तुम्हाला जर असं वाटत असेल की नाही बाकीच्या विद्यार्थ्यांना पण काही प्रॉब्लेम येत असतील, आपण कुठं हा व्हिडिओ शेअर केला तर तेवढी आपली पण मदत इतरांना होईल, तर नक्की एखाद्या ग्रुपवर म्हणा, कुठेतरी व्हिडिओला शेअर करा, जेणेकरून विद्यार्थी आता सध्या जे विचार करतायत तर त्यांचे विचार थोडे कमी होतील। एसएमएल मध्ये तुमचं नाव येणार आहे, त्या रेड मार्किंगला किंवा या मेसेजेसकडे दुर्लक्ष करा, फक्त व्यवस्थित डॉक्युमेंट्स बनवून ठेवा। ओके, आणि आजचे जे महत्त्वाचे इव्हेंट्स आहे तर ते मे बी एक्सटेंड होऊ शकतात। तर थोडं जर तुम्ही आपल्या जिजाऊ अकॅडमीला जर का बघत राहिले तर नक्कीच तुम्हाला येणारे 24 तासातले सगळे अपडेट्स मी दररोज देतच आहे। जेव्हा आपण अपडेट्स येतील तर तेव्हा मी अपडेटेड व्हिडिओ बनवूनच राहिलो। ओके, आज आपण थांबूया, बाय।